आपली खूप सुंदररित्या जोपासली आहे। यानंतर आपल्यासमोर आई वडिलांचं महत्त्व सांगणारी एक नाटिका या ठिकाणी सादर होत आहे। आई आणि बाबा यांचं महत्त्व तर आपण शब्दात सांगू शकत नाही, परंतु त्यांच्यावर काही समाजामध्ये काही जण खूप अन्याय अत्याचार होतो, कसा होतो तो या नाटिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार आहे। या नाटिकेमध्ये श्रीनिवास मोरे सर, बडोले सर, पठाण सर, माने मॅडम आणि लांडगे मॅडम यांनी या नाटिकेमध्ये सहभाग नोंदवला आहे। तरी मी या सर्वांना विनंती करतो की आपण लवकर येऊन आपली नाटिका सादर करावी। आदरणीय मोरे सर, बडोले सर, पठाण सर। या छोट्याशा नाटिकेचं नाव आहे पिता आणि या नाटिकेमध्ये मुख्य पात्र वडिलांचं पात्र जे साकारत आहेत ते आहेत श्रीनिवासजी मोरेवाळीकर। मुलाचं पात्र साकारणार आहेत राम नावाचं पात्र आहे जे आहेत अशरफ पठाण सर। वृद्धाश्रमाच्या संचालिका आहेत माने मॅडम आणि त्यांच्या सहकारी लांडगे मॅडम। आणि तुमचं लक्ष नाही वगैरे बघा ना, ऐका, खूप असं एक बोध घेणारी नाटिका आहे। एक छोटीशी आहे, फक्त 10 मिनिटाच्या आत घेऊन कल। तर ह्या नाटकाच्या या सुरुवातीला मोरे परिवार मोठ्या आनंदानं कुंभमेळ्याला गेलेलं होतं। आपलं एक छोटंसं बालक, त्यांची पत्नी आणि मोरे स्वतः कुंभमेळ्याला जाऊन आले आणि त्यांच्यासोबत काहीतरी विचित्र वाईट प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडला आणि ते उदास त्यांच्या घरावर बसलेले आहेत, हे जरी घालत आहेत। काहीतरी वाईट प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे। बघूया पुढं काय होते नाटकाच्या सुरुवातीला। कोण आहे? कोण आलंय? हा दार उघडायलो। हॅलो मित्रा, लय दिवसाला आला, राम राम। बसा 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 बसा। चलो काय खूप उदास दिसताय मोरे? ह्याच्यावरून आलो मी, ते कुंभमेळा भरला नाही का, तिथून आलो आणि काय असंच बसलोय आता, थोडा वेळ झाला येऊ। काय बघितलं मी, ते ऐकलं बघा टीव्हीला बातमीमध्ये काय भरपूर लोक वगैरे हरवलेत, ऐकलंय ते वहिनी वगैरे दिसत नाही, म्हणजे काय खूप उदास काय झालं काय बाबा? काय सांगू बाबा, गेलो होतो मी कुंभमेळ्याला पोराला बायकोला घेऊन। ती बायको आम्ही असं ते गर्दीत चलत होतो, कुंकड बायको मिस्टरी काय माहित, आणि एवढी गर्दी होती ती गेली कुठं, लय हुडकिली आणि तिथल्या पोलीस स्टेशनला मी तक्रार देऊन आलो। बरं काय पत्ता लागतो नाही मग बायकोला काय सापडलं नाही बाबा? कुणाची बायको सापडली ती माझी सापडणार आहे बाबा तिथं, कारण लय जणांचे हार पडलेत म्हणून। बरं काय काळजी करू काय नको, असं नशिबात सापडलं बघा, वहिनी कुठं जाणार नाही काय नाही। आणि ते एक तुझं बारकं ते रामचं छोटं लक्ष्मण, राम बाहेर गेलाय आता येईलच बघ, काय काळजी करू नको, होईल बरं होईल, काही काळजी करू नको बघा, ते सापडत असते पुन्हा, सापडली बघू तू। तुझ्या मोठ्या पोराला बोलवा की कुठे आहे ते, त्याला भेटा म्हणतोय। राम, ए राम ये बरं लवकर।
जोशी काका आलेत. बाबा आलो मी. कुठं फिरतो बाळा? खेळायला गेलो होतो काका. बरोबर ठीक आहे. काय काळजी करू नको, काय नको. मम्मीची आठवण वगैरे येत असेल बाळा तुला, काळजी करू नका. मम्मीकडे जात नाही, येते. पप्पा आहेत ना, पप्पा करतील सोय काहीतरी. हात माझा राम आहे. आता मी याला खूप शिकवणार आहे, खूप लहानाचं मोठं करणार आहे, याला याचीच खूप काळजी घेणार आहे. राम आहे. घ्या काळजी घ्या, बाळाची काळजी घ्या. पण मी म्हणतो मोरे, एवढं आयुष्य पडलंय, तुम्ही बारबी लेकरू आहे, दुसरं एखादं बघावं करावं नाही तर काय दुसऱ्या लग्नाचा काही विचार नाही बाबा. हेच मी खूप लहानाचं मोठं करायचे मला. आणि काय आता उर्वरित आयुष्य काय पडलं आपले. तुझं एकदा नाही म्हणलास तर नाहीच बघ. बरं ठीक आहे, जे ठरवलं ते कर. पोराबाराची काळजी घे जरा. पोरगं बारीक आहे, आई विना लेकरू ते बिचारं, त्याची काळजी घे. त्याला शिकवलं तू करणार, ते करू शकतोस. आणि 100% तू त्या पोराला लहानाचं मोठं करून त्याला जरा चांगल्या मार्गाला लाव. हां, आणि आता याला आईची उणीव भासू देऊ नकोस, बरं का? बरं चला, जरा काम आहे, येतो मी. हां, भेटू संध्याकाळी, भेटू आपण. हां, संध्याकाळी फिरायला या तिकडे टपरीवर. बस बाळा, जेवण कर बाळा, झोप. गाणं तर काय लागत नाही तुला, लावलं असतं पण काय झालं काय माहिती ब्लूटूथला. झोप आता. यशोदा कानंद लाला कसा झोपल गोजीरा, झोपल बाळा. धोंडरेला गाणं ऐकलंय मी, झोप रे बाळा. राम उठ, सकाळ झाली, लवकर आवर. उडवा रे, आंघोळ करायची ती बघायचं. उठ उठ, घेते बकेटात पाणी, ते जग आहे, मस्त आंघोळ कर. झाली का आंघोळ? हा चल येणे, म्हणजे ते इचर पिचर तेल बिल लावून पावडर लावून. छान छान. हा थोडं जेवून घे. फक्त आपल्या शेजारच्या काकूनी भाजी चपाती दिली तुला, हा ती मी पण केली. माझ्या बी हातची भाकर का. झालं जेवण? उठ आता, घेते. पाठीवर गेलो तर हा चल. बघते दारात ऑटो आलाय, त्या ऑटोत बस. हा सावकाश बसायचा. हा काय पैसे द्यायचे तुला, खर्च आहे. बर बर जा बाळा. हा आता मुलगा लहानाचा मोठा झाला आहे आणि मुलगा शिकत शिकत आता कॉलेजला गेला आहे. 5 वर्ष 10 वर्ष 10 वर्षाचा काळ आता उलटलेला आहे. हळूहळू आणखी आता 15 वर्ष झालेले आहेत. मुलगा कॉलेजचं शिक्षण त्यानं पूर्ण केलेलं आहे आणि पुढं बघा तिथे ट्रिंग 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 ट्रिंग. हे लेटर आलेलं आहे आपल्यासाठी. बाबा कॉल लेटर दिसतंय कशी तरी बघा बाबा. कॉल लेटर दिसतंय बाबा, लय भरलेलं आहे. अरे हे तर तुला, तू मागे स्पर्धा परीक्षा दिली नव. मग ते तुझं दिल्लीला सिलेक्शन झालं बाबा, IPS ऑफिसर म्हणून. काय दिवस उगवला रे बाबा. वा वा वा, भरभरून आशीर्वाद आहे तुला. अरे तुला तर काय संध्याकाळीच जायचं वाटतं. नांदेडहून गाडी ना, नांदेड. हो
किती सकाळचे 9 वाजलेत. जाऊ शकतोस तू. बॅग बिग बरोबर तुझं सगळं ते लेटर कपडे तुझं ते मार्कशीट सगळे घे. अंतराय पांघरायचं घे आणि ते कपाटातले 10,000 रुपये मी घे खिशेत. तुला लागतील कशाला. हा आणि निघ मग. बाबा निघू मी. बाबा माझं लेकरू चाललंय शिक्षणासाठी आणि त्या पुढं शिकपण आणि नोकरीसाठी सुद्धा गेलंय दिल्लीला. पाच वर्षानंतर 10 वर्षानंतर पुढे काय घटना घडली ती पहा. हा ये मित्रा ये. जोशी लवकर ये. मी इथं बसलोय. काय झालं मोरे? काय नाही बघ मित्रा काय नाही. गेलंय लेकरू त्याला 10-15 वर्ष झालं ते तिकडं दिल्लीला गेलंय. आमचं बरं आहे बघ. माझं लेकरू आहे का मस्त इथं जवळच्या जवळ आहे बघा. देतो आपले 10-5 रुपये भागत आपलं कसं चटणी भागत. तुझं कसं काय पोरगं काय फोन बिन करते की नाही? कशाचं करतंय? हा करतंय की सकाळ सांच करते फोन मला. बस काही दाम पाणी वगैरे खर्च पाणी देतं का नाही बाबा? कशाचं देतंय? महिन्याला पाठवते. लय मस्त झालं बघ तुझं. पोरगं काळजी घेते. शेवटी वेळा फळ आलं बघ तुझ्या कष्टाचं. चांगलं झालं बघ आता. पोरगं पैसे देते काळजी घेते. अजून का पाहिजे? हा आता घे बरं फोन बिल लाव बोलून घे. हे बरेच दिवसात बघ त्याला भेटलो बी नाही काय नाही. येणार आहे संध्याकाळी येणार आहे पोरगं. संध्याकाळी आला का मग भेट घालून दे बघा. आता उद्या येऊ दे भेट घालून द्या. बरं ठीक आहे. ते आमच्या सुनेचं काम आहे जरा सेवांतर्गत बेड अंबाजोगाईला सोडतो सुनेला. सुनाला सोडायचं चालला. बरं हो जोशी. हा बाबा आलो मी आता. आणि मला आता अमेरिकेला जायचं आहे 10-12 दिवस. 5 वर्ष मी आता बाहेर देशात आहे. सध्या तुमची व्यवस्था करण्यासाठी मी तुम्हाला एका हॉटेलमध्ये ठेवणार आहे. त्या हॉटेलमध्ये तुमची सर्व राहण्याची खाण्याची व्यवस्था होणार आहे. चला आपण हॉटेलमध्ये जाऊया. हां चालतं. मॅडम हे माझे बाबा आहेत. त्यांना 10-15 दिवस तुमच्याकडे ठेवायचं आहे. 10-15? मॅडम कसं आहे 10-15 नाही कायमच ठेवायचं आहे त्यांना. माझ्याने त्यांना सांभाळ होत नाही आहे. तेच कायमचं ठेवायचं आहे. बरं बरं ठेवा इथंच. पण 25,000 रुपये महिना लागेल. बरं ठीक आहे. श्रीनिवास मोरे राहणार मोरेवाडी. ठीक आहे ठेवून जा. पण पैसे आठवणीनं पाठवायचा. ठीक आहे. पैसे मिळत असल्यानंतर आम्ही सांभाळतो. तुझी काळजी घे रे बाबा. तुमची काळजी घ्या. बरं राहतो मी. येईल नंतर कधी. मी राहील. सर्व व्यवस्था केलेली आहे.
त्यांची रूम त्यांना दाखवा. काय तुमचं पप्या बिप्या येत नाही आता, फोन करत बसू नका मोरे काका, राहू द्या. काय कोण येत नाही इकडं. तुमची जेवणाची वेळ झाली, तुम्ही जेवण करून घ्या. मॅडम त्यांना जेवण द्या. मॅडम असं असते का जेवण बघा बरं, भाकरला कडक आहे बाबा, ही तुम्हाला काय चावायचं वाण नाही. 2 महिने झालं पैसे पाठवले नाही, अशीच भाकरी वगैरे अशीच मिळेल, हेच खायचं आणि जा तिकडे कोपऱ्यात बसा. हॅलो, अरे कुठे आहेस तू, येणार आहेस का? अरे पप्या, जीव चालला रे मला, इकडे येता येणार रे, ये रे लवकर. बघा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला एवढंच सांगायचं आहे की वडील हे आपला कुटुंबाचा आधारवड असतात आणि तेच आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी आणि पैसा आणि गरजा यांची तोंड मिळवणी करता करता स्वतःच्या गरजा कमी करत असतात. आणि एवढंच मला शेवटी म्हणायचं की कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील असतात, तर आई वडिलांची आपण काळजी घेतली पाहिजे. छान. हेच आहे का पुढं? हे बघा, आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात आणि आपण आपल्या बापाचं कष्ट, आपल्या आईचं कष्ट बघत असतो. मी या ठिकाणी मी बापाचं पात्र या ठिकाणी आमच्या मोरे सरांनी केलं, त्याबद्दलच एक गीत आठवलं, ते गीत या ठिकाणी व्यक्त करतो. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामध्ये असो जरी कणा वाकला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याचे धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. थँक्यू. खूप खूप सुंदर या ठिकाणी परफॉर्मन्स सादर केला आहे. बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाही, बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाही, आणि बाबाला शब्दात मांडावं एवढा मी मोठा नाही, एवढा मी मोठा नाही. बाबाची महती आपण शब्दात मांडूच शकत नाही. आणि असा या बाबांना या ठिकाणी जो आपण नाटक पाहिलं, ते नाटक या ठिकाणी खरोखर जे शिकले सवरलेले मुलं आहेत त्यांच्याकडून आई वडिलांवर जास्त अन्याय अत्याचार होतो का, हेही एक संशोधनाची बाब आहे. जे ग्रामीण भागातले ज्यांचे मुलं आहेत ते त्यांच्या आईवडिला चांगलं समजतात, आणि खरंच हा म्हणजे आरोप आहे आपल्यासारख्यावर. शिकल्यानंतर लांब जातो, पण लांब गेल्यावर निदान फोनही करणं होत नाही का,
याचं सर्वांनी थोडं भान ठेवलं पाहिजे आणि आईवडिलांचं महत्त्व प्रत्येकाने जपलं पाहिजे. आपण जपलं तरच आपले मुलं बळ आपल्या जपणार. यानंतर एक प्रार्थना या ठिकाणी माने मॅडम सादर करणार आहेत. माने मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी